शेतकरी बंधूंनो, मी अरविंद मासुरकर नामधारी सीड्सतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। आज 6 सप्टेंबर 2025 रोजी श्री मनोजभाऊ कांबडी मुक्काम खैरी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर यांच्या शेतामध्ये नामधारी फुलगोबी 131/136 या व्हरायटीचा प्लॉट बघत आहोत। तर या व्हरायटीबद्दल आपण सविस्तर माहिती मनोज भाऊकडून जाणून घेऊया। मनोज भाऊ नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय द्या। माझे नाव मनोज विजय कांबडी, राहणार खैरी 50 तहसील हिंगणा जिल्हा नागपूर। तुमचा मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर 99 22 52 13 81। तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हरायटी लावली आहे? 136/131। कधी लावली ही व्हरायटी? ही व्हरायटी मी 12 जूनला लावली। 12 जूनला लावली आहे आणि आज तारीख आहे 6 सप्टेंबर। 6 सप्टेंबर म्हणजे आज 55 दिवसाचा प्लॉट आहे। हां, काय वाटते तुम्हाला या व्हरायटी बद्दल? ही व्हरायटी 55 दिवसात चालू झाली आहे। हां, बाकी व्हरायटी पेक्षा फुल चांगली आहे आणि मार्केटमध्ये हिचा उठाव चांगला आहे। किती किलोचं फुल असेल अंदाजे? 1 ते 6 किलोचं फुल आहे। 1 ते 6 किलोचं फुल आहे। 6 किलोचं। ओके, 55 दिवसात तयार झाली आहे। 55 दिवसात रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, बाकी व्हरायटीच्या तुलनेत चांगली आहे। आणि ह्या पावसात सुरू आपल्याकडे कंटिन्यू महिनाभर झाला। हो। या पावसाचा काही याच्यावर परिणाम होतो आहे का? काही परिणाम नाही झाला। काही परिणाम नाही झाला आहे या व्हरायटीचा तुम्हाला? बघा, मनोज भाऊच्या शेतामध्ये नामधारी 131/136 55 दिवसाचा प्लॉट। तुमचा पहिला तोडा झाला आहे दादा मनोज भाऊ? हो। किती दिवसात पहिला तोडा काढला तुम्ही? मी 12 जूनला लावली आणि 6 सप्टेंबरला पहिला तोडा झाला। आजची 6 म्हणजे काल पहिला तोडा काढला तुम्ही 5 सप्टेंबरला। 5 सप्टेंबर। किती किलो माल काढला पहिल्या तोड्याला? पहिल्या तोड्याला कमीत कमी 120 किलो माल निघला। का भाव विकला तुम्ही? 40 रुपये किलो विकला मी। आणि दुसऱ्या व्हरायटी का भाव गेल्या त्या दिवशी? त्या दिवशी 30-35 रुपये गेल्या, माझी व्हरायटी 40 रुपये 45 रुपये गेली। म्हणजे तुम्हाला मार्केटपेक्षा 5 ते 10 रुपये बाजारभाव पण चांगला मिळाला। का बरं मिळाला बाजारभाव जास्ती तुम्हाला? हा, व्हाईटनेस चांगली आहे, फुल मोठा आहे, हा, आणि क्वालिटी चांगली आहे, त्याच्यामुळे बाजारभाव चांगला मिळाला। बघा, नामधारी 131 बाजारभाव पण चांगला आहे, फुलाची क्वालिटी पण चांगली आहे। जवळजवळ 3 पाव ते 1.25 किलोचं फुल आहे आणि 55 दिवसात म्हणजे इतक्या कमी दिवसामध्ये एवढं चांगलं फुल बघा। याच्यानंतर आपण आपल्या अहिल्याबाई हायटेक नर्सरीचे ओनर श्री नारायण भाऊ सातपुते यांच्याकडून या व्हरायटीबद्दल माहिती जाणून घेऊया। नारायण भाऊ नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय द्या दादा। मी अहिल्याबाई हायटेक नर्सरीचे मालक म्हणजे प्रोप्रायटर, माझी नर्सरी आहे आणि मी यांना तुमचं नाव सांगा दादा। नारायण नामदेव सातपुते। नारायण नामदेव सातपुते। कुठे आहे तुमची नर्सरी? माझी संगम खैरी, जिल्हा नागपूर, पोस्ट वर्धमान। ओके, तुम्ही यांना या व्हरायटीचे किती हजार रुपये दिले? 20,000 रुपये दिले यांना 20,000 रुपये दिले। कशी वाटली तुम्हाला नारायण भाऊ ही व्हरायटी? म्हणजे जे 5व्या-6व्या महिन्यात व्हरायटी चालते, हा, आतापर्यंत याच्या तुलनेत व्हरायटी कोणती आली नाही। 15-22 आहे, 60-99 आहे, पण मला खूप आवडली ही व्हरायटी, कारण की इथं फुल बी मोठं आहे। कास्तकाराला जेवढं वजन वाढन, जेवढं फुल मोठं होईल तेवढं पैसा त्यांना बी जास्त मिळेल आणि मार्केटमध्ये याची उठाव चांगला आहे, कारण फुल आणि हे पॅक आहे फुल पूर्ण, असे कुठे तुर्रे काढले नाही, काही नाही, आणि व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टीमध्ये। आणि याचा बुंदा बघा, हे बुंदा बघा 15, जसे बाकीच्या व्हरायटीचं कसं छोटंसं झाड राहते, पण हे जसं हिवाळ्यात व्हरायटी येते तशा पद्धतीने व्हरायटी आहे। बघा शेतकरी बंधूंनो, नामधारीचे पावसाळ्यात येणारं क्रांतिकारी वाण 131/136 नारायण भाऊनी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना न बघता माझ्या विश्वासावर सगळ्या शेतकरी बांधवांना दिलेलं आहे आणि तेवढंच उच्च दर्जाचं ते निघालेलं आहे। भाऊंचा विश्वासाला तडा गेलेला नाही आहे। आणि तुम्ही पुढच्या वर्षीचं काय या व्हरायटीबद्दल करू शकता नियोजन? पुढच्या वर्षी म्हणजे होऊ शकते माझ्याकडे कमसे कम हे 3 किलो व्हरायटी वन टाइम टाकण्यात येईल। तुम्ही 3 किलो वन टाइम टाकण्यात येईल। आणि नामधारीचं अजून काय काय असते तुमच्या? फ्रेश ऑरेंज राहते, स्मार्ट येलो राहते, आता 11-14 टाकली पुन्हा मी, आणि कंटिन्यू माझं नामधारीचं चालूच राहते। बघा, आणि तुम्हाला आवडली नारायण भाऊ व्हरायटी? 100% आवडली। फार्मरनं लावायला पाहिजे, व्यवस्थित मेंटेनन्स केलं तर सगळेच फुलं चांगलं राहू शकतात, आणि नामधारीचे तर मी चांगलंच सांगणार तुम्हाला। आणि बघा, रोगप्रतिकार शक्ती पण बाकी लोकांच्या व्हरायट्या खराब झालेल्या आहेत, हा एकदम फ्रेश प्लॉट आहे। मनोज भाऊ यांचा बघून मी तुम्हाला पत्ती म्हणजे हिवाळ्यासारखी येते, हे बरसातीत येणं म्हणजे खूप आश्चर्यचकित आहे। एवढी पत्ती येणं म्हणजे खूप भयंकर झाली बघा, एवढी सुंदर पत्ती आली आहे आणि क्वालिटी असल्यासारखी, पण बरसातीत भेटू राहिली, आपल्याला खूप नशीब आपलं का आपल्याला फार्मरला अशी व्हरायटी भेटू राहिली। बघा शेतकरी बंधूंनो, इतकी सुंदरीची पत्ती आहे। हिवाळ्यात जशा व्हरायट्या असतात त्यांच्या हा प्लॉटही बघून घ्या दादांचा।
अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. 55 दिवसामध्ये इतका अप्रतिम असा प्लॉट दादांनी बनवलेला आहे. नामधारी 131 अप्रतिम असा प्लॉट. परत एकदा मी तुम्हाला फुल दाखवून देतो. बघा, नामधारी 131 नामधारीचं फुलगोबीमध्ये क्रांतिकारी वाण. धन्यवाद नारायण भाऊ आणि मनोज भाऊ.